राज्यातील अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलं असून सोयाबीन, मका, कापूस, भात आणि कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काढणीला आलेली किंवा काढणी करून ठेवलेली पिकं पावसानं भिजून सडू लागली आहेत, तर अनेक ठिकाणी कोंब फुटल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. ठाण्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवन घाट येथे 51 फूट उंच भव्य विठ्ठल मूर्तीचा अनावरण कार्यक्रम काल सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत मोठी घोषणा केली आहे. या सोहळ्याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वारकरी दिंड्यांना अनुदान, विमा आणि वाहन टोलमुक्ती हे महायुती सरकारनंच केलं आहे. पंढरपूरमध्ये स्वच्छता, पाणी, मोबाईल सुविधा, शौचालये उपलब्ध करण्यात आली आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानं सरकार मदत करेलच, परंतु ज्यांच्या घरी लग्न ठरलं आहे ते लग्न मोडणार नाही. सर्व खर्च शिवसेना करेल असं शिंदे यांनी सांगितलं. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा निर्णय देखील महायुती सरकारनं घेतल्याचं त्यांनी सांगितलं. प्रताप सरनाईक यांनी पूरग्रस्त भागात 101 गायी दान केल्याचं सांगत त्यांच्या कार्याचं त्यांनी कौतुकही केलं.